नमस्कार. म्हणून ज्ञान वैराग्य आणि भजन, स्वधर्म कर्म आणि साधन, कथा निरूपण श्रवण मनन, नीती न्याये मर्यादा. 58वी दासबोध नित्यपाठ ही 5व्या दशकातील दुसऱ्या समासातील 52वी ओवी आहे. तुम्हाला आधीच सांगितलं की हे 108 या ज्या 108 ओव्या आहेत त्यामध्ये सद्गुरू स्वामी माधवनाथ यांनी त्या कलेक्ट केलेल्या आहेत आणि त्यांचे सद्गुरू स्वामी स्वरूपानंद पावसचे जे आहेत त्यांनी ज्ञानेश्वरी नित्यपाठ 108 ओव्या गोळा केलेल्या आहेत. आता सद्गुरूंचे लक्षण आपण काल बघितले की मुख्य सद्गुरूचे लक्षण आधी पाहिजे विमळ ज्ञान, निश्चयाचे समाधान स्वरूप स्थिती, की त्यांच्याजवळ शुद्ध ज्ञान पाहिजे, निश्चित समाधान पाहिजे, आत्मज्ञानात ते रममाण पाहिजे आणि त्यांचा व्यवहार वगैरे सगळं चोख पाहिजे, की बिलकुल सगळं व्यवस्थित पाहिजे त्यांचं. आणि मग अजून कोणते लक्षण आहेत? कारण की आपण हे पण बघितलं अगोदर की अवलिया टाईपचे पण सद्गुरू असतात आणि एक एकदम तंतोतंत म्हणजे वेळेवर चालणारे सद्गुरू पण असतात. पण मग त्यांना या गोष्टी अप्लाय करून बघितल्या तर लक्षात येतं की अरे स्वामी स्वरूपानंदांबद्दल स्वामी माधवनाथ म्हणायचे की हे मी बघितलं, हे सगळे लक्षण माझ्या सद्गुरूंमध्ये होते, असं ते स्वामी माधवनाथ म्हणायचे. आता म्हणून ज्ञान वैराग्य आणि भजन, म्हणूनच आत्मज्ञान हे पाहिजेच पाहिजे, वैराग्य पाहिजेच पाहिजे. म्हणजे काय की आवश्यक त्या गोष्टी करणे, भजन भगवंताचं सतत भजन करणारे पाहिजे, स्वधर्म कर्म स्वतःचं कर्म व्यवस्थित करणारे पाहिजे, आणि साधन आपलं रोजचं काही ना काहीतरी जसं सतत नामस्मरण जे काय आपल्या सद्गुरूंनी सांगितलंय ते साधन सुरू पाहिजे. कथा म्हणजे भगवंताची कथा, निरूपण की भगवंताबद्दल बोलणं, श्रवण भगवंताबद्दलच ऐकणं, मनन भगवंताचंच सतत मनन करणे, नीती आणि न्याय आणि मर्यादेने चालायला पाहिजे. की तुम्ही बघा एक जो शब्द आहे तो किती जबरदस्त आहे बघा. ज्ञान भगवंताचं ज्ञान केव्हा राहील? जेव्हा वैराग्य राहील, आवश्यक त्या गोष्टीच आपण जीवनात केल्या त्या. भजन भगवंताचं नामस्मरण जे काय स्मरण करतोय ते. स्वधर्म कर्म, स्व म्हणजे आत्म्याला जे आत्मज्ञानाच्या प्राप्तीकरता सतत ज्ञान राहण्याकरता जे कर्म होतं त्याला स्वधर्म कर्म म्हणतात. आणि साधनं की आपलं रोजचं जे कर्म आहे, रोजचे जे व्यवहार आहेत, अगदी स्वयंपाक करण्यापासून, अभ्यास करण्यापासून, ऑफिसच्या कामांपासून, रिटायर झालं असेल तर व्यवस्थित जीवन जगून दुसऱ्यांकरता गायडिंग लाईट होणं, हे पण एक साधनच आहे. म्हणजे कित्येक साधू पण म्हणतात अजूनही की व्यवस्थित 24 तास भगवंताची सेवा करतो आहे. आपल्या जिथे कुठे राहतो, संसारात राहा की कुठे राहा, आपल्या इथले जे शब्द आहेत ते नेहमीचे ते वापरतो आहे. हे सुद्धा करणं, ही सुद्धा एक साधन असते. कथा निरूपण श्रवण कथा की म्हणजे आजकाल एक ट्रेंड निर्माण झालं की कोणी उठतं आय एम अ स्टोरी टेलर, मी कथा सांगणार आहे, गोष्ट सांगणार आहे. अरे त्याला कथा नाही म्हणत. भगवंताचं नामस्मरण सतत सुरू राहणं त्याला कथा म्हणतात. निरूपण भगवंताचं सतत स्मरण त्याला निरूपण म्हणतात. श्रवण जे पण ऐकतोय ते भगवंताचं नादच ऐकतोय. मनन त्याच्यावरच विचार सुरू आहे की अरे भगवंतांनी हे असं केलं नसतं, समजा मी नापास झालो नसतो, समजा मला नुकसान झालं नसतं, समजा कोणाचा मी मृत्यू बघितला नसता किंवा कोणीतरी आपल्या घरातलं समजा माझ्या तहयात कोणी गेलं नसतं तर मला जीवनाची अशाश्वता कळली नसती. कारण की बघा तुम्ही गरिबी बघितली नसती किंवा कोणाचा स्वार्थ बघितला नसता, कोणाचा परमार्थ बघितला नसता तर लोक इन्स्पायर झाले नसते. त्यांना कळलंच नसतं की ह्या सगळ्या गोष्टी आवश्यक असतात जन्मामध्ये. की जसं बुद्धदेवांनी, महात्मा बुद्धांना जेव्हा या चारही गोष्टी दिसल्या की म्हातारपण, मृत्यू आणि हे सगळं, ते सर्व बुद्धच झाले. त्यांना अशाश्वता कळली त्यांना
की किती अशाश्वत आहे. अशाश्वतता त्यांना सतत जाणवायला लागली. अरे आपण तर जाणार आहोत, आपण तर जाणार आहोत. मग त्यांनी आपली साधना वाढवली आणि मग ते महात्मा बुद्ध झाले. असंच तुकाराम महाराज असो, स्वामी स्वरूपानंद असो, कोणी असो, त्यांना ते सतत जाणवतात. या प्रत्येक शब्दाचा अर्थ अल्टिमेटली एकच आहे. सगळ्यात शेवटी अर्थ एकच निघतो, नीती. की नीतिमत्तेने राहिलो तरच भगवंत आपल्याजवळ राहिले. न्यायाने राहिलो, स्वतः करता नाही, दुसऱ्यांकरता न्याय राहिला, मर्यादेत राहिलो तरच ते आत्मज्ञान सतत 24 तास 7 दिवस आणि पूर्ण जन्मभर राहू शकतो. बघा, प्रत्येक शब्दाचा अर्थ एकच निघेल. ज्ञान, भगवंताचं ज्ञान. वैराग्य नसेल तर ज्ञान, आत्मज्ञान, भगवंताशी एकरूप राहू शकत नाही. सतत भजन, सतत साधन नसलं, सतत स्वधर्मकर्म नसलं तर भगवंत सतत राहू शकत नाही. हे एकाच एक गुंफलेलं आहे सगळे. कथा, भगवंताचीच कथा. निरूपण, भगवंताचंच निरूपण सुरू आहे. प्रत्येक कामामध्ये तेच सुरू आहे. श्रवण, आपण जे काय ऐकतो, समजा इव्हन टेक्नॉलॉजीबद्दल ऐकतो आहे, तरी ती लोकांकरता कशी काम येईल याचाच आपण विचार करतो आहे, सगळ्यांच्या भल्याकरता. मनन, सतत सगळ्यांचं कसं भलं होईल याचाच आपण विचार करतो आहे की त्यात आपलं पण भलं आलं. नीतीने, न्यायाने आणि मर्यादेने न्याय वागलं तर काय होणार आहे म्हणजे. आणि समजा जे साधना करणारे आहेत, समजा जे भगवंताचे विभक्त नसावे तरीच भक्त म्हणा, युजी योगी, तेच या सगळ्या गोष्टी नाही सांभाळतील तर मग कोण करतील मग. म्हणजे इतर लोक तर म्हणतात की आम्ही तर, बरेच जण म्हणतात की आम्ही नास्तिक आहे. हे तुम्हाला ॲप्लिकेबल आहे, तुम्ही जे करायचं ते करा. तर ते सद्गुरुपदस्थ असतात, त्यांना या फालतू मर्यादा आहेत. खरंच आहे, फालतू मर्यादा आहेत खरं पाहिलं. कारण की ते भगवंताशी एकरूप आहेत. अजून ते काही मर्यादा लावतात लोक की ह्या जातीचा आहे, या धर्माचा आहे, त्या याचा आहे, तर या संप्रदायाचं वगैरे. हे पण आता अजूनच फालतू झालं आहे. याच्याही वर गेलेले आहेत ते अक्षरशः. कारण की त्याच्यातही कमीत कमी मुक्ती, कमीत कमी कैवल्य प्राप्ती, कमीत कमी आत्मज्ञान पाहिजे. त्याच्यावर वर अजून कितीतरी लेवल्स आहेत. मग तुम्ही समजा विचार करा की कोणी 100 वर्षाचं आयुष्य जगत आहेत, त्याच्यात ते आत्मज्ञानी झालेले आहेत समजा, आणि ते जीवन जगतात, साधू संत पण घेतले. आता कित्येक तपांपासून, कित्येक हजारो वर्षांपासून समजा भगवान शिव साधना करतात. त्या आत्मज्ञानानंतरच्या त्या कितीतरी अवस्था, कितीतरी पटीने पुढे गेलेले असतील. ते आपण असाही विचार करू शकतो की त्याच्यानंतर अजून बरंच काही अगणित लेवल्स असतात त्याच्यात सुद्धा. पण मिनिमम बेसिक नीड तर यायला पाहिजे. त्याच्यात या मिनिमम बेसिक नीडमध्ये या गोष्टी काही दिवसांनी, म्हणजे समजा कमीत कमी आत्मज्ञान मिळालं, कमीत कमी कैवल्य प्राप्ती झाली, कमीत कमी मुक्ती मिळाली, तर या गोष्टी त्याच्याजवळ आहे म्हणून त्यांना ती मिळालेली आहे. आणि या गोष्टी आचरणात आल्या तर ते त्यांना सद्गुरू असं म्हणतात. खरं तर काही दिवसांनी या गोष्टी पण, जे फालतू शब्द वापरला तर होऊ शकतात की त्याच्याही पलीकडे गेलं की आपण बालवाडी पास झालं तेव्हा, त्यानंतरच 10वी पास झालं, त्यानंतरच 12वी झालो, त्यानंतरच मग जे काय केलं ग्रॅज्युएशन झालं वगैरे वगैरे, असं असतं. म्हणजे खरं या किती छोट्या गोष्टी आहे खरं पाहिलं तर. आणि याही गोष्टीमध्ये आपण जर का फेल झालो, आपला समाज फेल झाला, आपलं सगळ्या गव्हर्नमेंटच्या सिस्टीम, या मानवी सिस्टीम फेल झाल्या, सतत भांडण तंटे, हे माऱ्या, त्यानंतर काय स्वामींचे शब्द येते, आणि युद्ध वगैरे सतत करत राहिले, तर त्यांना माणूस म्हणायचं की काय म्हणायचं. म्हणजे नाही की नाही. म्हणजे या बेसिक नीड्स आहेत खरं पाहिलं, मानवी जीवनाच्या बेसिक नीड्स आहेत. आणि या बेसिक नीड्ससुद्धा आपण, जसं ऊन वारा पावसापासून आपल्याला प्रोटेक्शन करायला घर असतं, घर, जेवण आणि चांगलं जीवन, आणि म्हणजे शिक्षण वगैरे राहिलं, हेल्थ केअर वगैरे या सगळ्या गोष्टी राहिल्या तर जीवन सुखरूप होऊ शकतं. हे संयुक्त राष्ट्रांच्या दृष्टीने या बेसिक नीड नाही दिल्या तर आपण त्या माणसांना माणसंही म्हणायचं नाही. ठीक आहे, म्हणजे त्या गव्हर्नमेंट्स पण म्हणायचं नाही. आणि मग परमार्थातल्या या बेसिक गोष्टी आहेत, बालवाडीमध्ये या गोष्टी यायला पाहिजे. म्हणून ज्ञान, वैराग्य आणि भजन, स्वधर्म, कर्म आणि साधना, कथा, निरूपण, श्रवण, मनन, नीती, न्याय, मर्यादा, आणि या सगळ्या गोष्टी त्यांनी
लहानपणापासून आचरणात आणलेले असतात बऱ्याचशा सद्गुरूंनी. काही जण जसे असतात वाल्मिकी ऋषी असतात किंवा वगैरे जे लोक असतात, ते मग खूप साधना करून स्वतःला मुरड घालून झालेले असतात. किंवा ते विसवा बुवा खेचर की ज्यांनी चाटी म्हणजे ज्यांनी ज्ञानेश्वरांना खूप त्रास दिला, पण शेवटी मग ते नामदेवांचे सद्गुरू झाले. तुम्ही बघा, म्हणजे या बेसिक नीड्स आहेत. परमार्थात राहायचं असेल तर, भगवत प्राप्ती करून घ्यायची असेल तर, कैवल्य प्राप्ती करून घ्यायची असेल तर, सतत योगी राहायचं असेल तर, सतत विभक्त नसावे तरीच भक्त म्हणावे असं राहायचं असेल तर, सतत विरागी, ज्ञानी, सतत स्वधर्म कर्म करणारा, सतत साधना करणारा, सतत भगवंताची कथा करणारा, सतत निरूपण करणारा, प्रत्येक श्वासागणिक, प्रत्येक विचारागणिक 24 तास सतत मनन करणारा, सतत स्वरूपस्थितीत राहणारा असं राहायचं असेल तर या बेसिक मिनिमम नीड्स आहेत. आणि या त्यांनी फुलफिल केल्या म्हणून ते सतत सद्गुरू असतात, स्वरूपस्थितीत असतात. हे पण एक सद्गुरूंचं लक्षण त्यांनी समर्थ रामदासांनी सांगितलेलं आहे. आपण यातले सगळे गुण आत्मसात करायचा प्रयत्न करूया. धन्यवाद.